जय श्री राधा. नमस्कार मंडळी. डिजिमॉममध्ये मी प्रदीपा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज मी बनवणार आहे चविष्ट चमचमीत अशी केळफुलाची भाजी. आम्ही कोकणात ह्या भाजीला केळीच्या बोंडाची भाजी म्हणतो. त्यासाठी मी 2 मीडियम साईजची केळफुलं घेतली. भाजी ज्या दिवशी करायची ना त्याच्या आदल्या दिवशी ही भाजी नीट साफ करून घ्यावी. हे बघा, मी अशा प्रकारे साफ करते. केळफुलाच्या प्रत्येक पाकळीतील दांडा सुपली मी काढून टाकते. तुम्ही या दांडा सुपलीला काय म्हणता ते मला कॉमेंटमध्ये लिहा. मधला कोवळा भाग बारीक चिरलाय व बाकीच्या पाकळ्या पण चिरून घेतल्यात व रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या. इकडे दुसऱ्या भांड्यात 1 वाटी काळे वाटाणे भिजत घातलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळे वाटाणे कमी जास्त करू शकता किंवा त्या जागी तुम्ही हिरवे वाटाणे पण घेऊ शकता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी काळे वाटाणे मी कुकरला चांगले शिजवून घेतले व शिजवलेले काळे वाटाणे आणि त्याच्यातले पाणी वेगवेगळं काढून ठेवलं. रात्रभर केळफूल पाण्यात भिजत ठेवलं होतं. ते थोडं थोडं पिळून एका परातीत ठेवलं. व नंतर त्यात 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून हाताने ते मिक्स केलं आणि कुस्करून घेतलं. केळफुलात मीठ घालून हाताने कुस्करून घेतल्यावर त्याच्यातून जे काळपट पाणी येतं ना ते टाकून द्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजी कडवट लागत नाही. आता आपण साहित्य बघूया. 2 मीडियम साईजची केळफुलं घेतलीत नीट साफ करून. 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात कापून. 1 मोठी वाटी काळे वाटाणे शिजवून घेतले. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग घेतलं आहे. लाल मिरची पावडर अर्धा चमचा, गरम मसाला लहान 1 चमचा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ज्यांना कांदा हवा आहे त्याने 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यावा. आता आपण भाजी करूया. 1 पॅन गॅसवर ठेवलं आहे. त्यात 2 चमचे तेल घातलं, मोहरी टाकली व हिंग टाकला. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेत. मिरचीचे तुकडे चांगले परतून घ्यावेत आणि जे कोण कांदा खातात ना त्याने बारीक चिरलेला कांदा ह्या वेळेला चांगला परतून घ्यावा व त्यावर भाजी घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावी. नंतर त्यात काळे वाटाणे घातलेत, लाल मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे, हळद घातली व चांगलं परतून घेतलं. काळ्या वाटाण्याचं जे शिजतानाचं शिल्लक पाणी होतं ना ते वरून घालून गॅस मंद ठेवला.
मंद गॅसवर भाजी साधारण 10-12 मिनिटात शिजते. हवं असेल तरच मीठ टाकावं, कारण भाजी कुस्करताना आपण त्याच्यात मीठ घातलं होतं. वरून ओलं खोबरं घातलं. खमंग असा सुगंध घरात भरला आहे. तर ही बघा, तयार आहे चमचमीत अशी केळफुलाची भाजी. माझ्या रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.